नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत प्रकरण 3 प्राकृतिक रचना व जलप्रणाली। आता प्राकृतिक रचना व जलप्रणालीमध्ये पहिले आपण बघूया की पृष्ठ क्रमांक 14 वर एक भारताचा नकाशा दिलेला आहे। त्या नकाशाच्या आधारावर आपल्याला काही प्रश्नांची उत्तरे शोधायची आहे। नकाशाला ऑब्झर्व करायचा आहे आणि प्रश्नांची उत्तरे आपल्याला द्यायची आहे। पण मी त्या प्रश्नांची उत्तरं स्वतः तुम्हाला देणार आहे, पण तुम्ही ते समजून घ्यायचे आहे की हे उत्तर हे कसं आलं, तर नकाशा तुम्ही ऑब्झर्व करायचं, ठीक आहे। चला तर बघूया। आकृती 3.1 च्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। भारतातील 6000 मीटरपेक्षा जास्त उंची असलेला भाग कोणत्या दिशेचा आहे? कोणत्या दिशेचा आहे? बघा, दिशा आहे उत्तर आणि ईशान्य दिशेस आहे। नेक्स्ट क्वेश्चन, द्वीपकल्पावरील दक्षिण वाहिनी नदी शोधा व ती कोणत्या नदीच्या खोऱ्यात येते? प्राणहिता। प्राणहिता ही द्वीपकल्पावरील दक्षिण वाहिनी नदी आहे व ही नदी गोदावरी नदीच्या खोऱ्यात येते। लक्षात घ्या, कोणती आहे नदी? प्राणहिता। आणि कोणत्या नदीच्या खोऱ्यात येते? गोदावरी नदीच्या खोऱ्यात। नेक्स्ट, गडद हिरव्या रंगाने दाखवलेला उत्तरेकडील भूमीचा उतार कोणत्या दिशेस आहे? उत्तरेकडील भूमीचा उतार सर्वसाधारणपणे पूर्व दिशेस आहे। काय उत्तर याचं? सर्वसाधारणपणे पूर्व दिशेस आहे। चौथा, अरवली पर्वत ते छोटा नागपूर पठारादरम्यान असलेल्या पठारांची यादी तयार करा। बघा, यादीमध्ये पहिला आहे मेवाड पठार, मेवाड पठार, माळवा पठार, बुंदेलखंड पठार, बाघेलखंड पठार, अशी 4 नावं इथे दिलेली आहे। त्यानंतर बघा, पूर्व घाटातील शिखराचे नाव लिहा। पूर्व घाटातील शिखरांची नावं लक्षात द्या, महेंद्रगिरी, मलयगिरी, महेंद्र बाहुबली नाही, महेंद्रगिरी, मलयगिरी। ओके। ब्रह्मपुत्रेच्या सकल मैदानी प्रदेशाची सीमा कोणत्या पर्वतीय भागाने अंकित आहे? लक्षात घ्या, ब्रह्मपुत्रेच्या सकल मैदानी प्रदेशाची सीमा पूर्व हिमालयाच्या पर्वतीय भागांनी अंकित आहे। नीलगिरी पर्वताचे सापेक्ष स्थान सांगा। पश्चिम घाट व पूर्व घाट यांचे ज्या ठिकाणी विलिनीकरण होते त्या स्थानी नीलगिरी पर्वत आहे। सह्याद्री पर्वतांची उंची कोणत्या दिशेने वाढत जाते? सह्याद्री पर्वतांची उंची दक्षिण दिशेने वाढत जाते। कोणत्या दिशेने वाढत जाते? दक्षिण। विंध्य पर्वत हा कोणत्या नदीच्या खोऱ्याचा जलविभाजक आहे? विंध्य पर्वत हा नर्मदा आणि गंगा, कोणत्या नद्या? नर्मदा आणि गंगा या नदीच्या खोऱ्याचा जलविभाजक आहे। आता आपण बघूया पुढील प्रश्न। आकृती 3.2 पाहून खालील प्रश्नांची उत्तरं लिहा। आता आपल्याला पहिले आपण भारताचा नकाशावरून प्रश्नांची उत्तरं शोधली होती। आता आपल्याला ब्राझीलचा नकाशा बघून आपल्याला प्रश्नांची उत्तरे शोधायची आहे। तर चला बघूया प्रश्न। पहिला प्रश्न, ॲमेझॉन नदीच्या खोऱ्याच्या उंचीची कक्षा सांगा। ॲमेझॉन नदीच्या खोऱ्याच्या उंचीची कक्षा 0 मीटर ते 200 मीटर। ओके। नेक्स्ट क्वेश्चन, ॲमेझॉन खोरे हे कोणत्या 2 उच्चभूमीच्या दरम्यान आहे? ॲमेझॉन खोरे हे गियाना उच्चभूमी आणि ब्राझीलची उच्चभूमी या 2 उच्चभूमीच्या दरम्यान आहे। 500 ते 1000 मीटर उंची असलेल्या प्रदेशाचे निरीक्षण करा व पिवळ्या रंगाने दाखवलेल्या या भूमीच्या विस्ताराचे दिशांच्या संदर्भात वर्णन करा। 500 ते 1000 मीटर उंची असलेल्या व पिवळ्या रंगाने दाखवलेल्या प्रदेशाचा विस्तार नैऋत्य ईशान्य या उपदिशांच्या अनुषंगाने आढळतो। कोणत्या दिशेस आढळतो? नैऋत्य ईशान्य या उपदिशांच्या अनुषंगाने आढळतो। लक्षात घ्या, दिशांचं नाव लक्षात घ्या। पिवळ्या रंगाने विखुरलेले भाग काय दर्शवतात? पिवळ्या रंगाने विखुरलेले भाग ब्राझीलचे पठार दर्शवितात। काय दर्शवतात? ब्राझीलचे पठार। ॲमेझॉन नदी खोऱ्याशिवाय इतर 200 मीटरपेक्षा कमी असलेल्या भूप्रदेश कोठे आहेत? ॲमेझॉन नदी खोऱ्याशिवाय इतरत्र 200 मीटरपेक्षा कमी उंची असलेले भूप्रदेश पॅराग्वे नदी खोऱ्याच्या प्रदेशात व दक्षिण भागातील पंपास प्रदेशात आहे। ठीक आहे। त्यानंतर बघा, 200 ते 500 मीटर उंची असलेल्या
व ज्यातून ॲमेझॉनच्या अनेक उपनद्या वाहत आहेत अशा पठारी भागाचे वर्णन तुमच्या शब्दात करा. 200 ते 500 मीटर उंची असलेल्या व ज्यातून ॲमेझॉन अनेक उपनद्या वाहत आहेत असा पठारी भाग हा ॲमेझॉन नदीचे खोरे आणि ब्राझील पठार उच्चभूमी यांच्या दरम्यान पसरलेला आहे. या पठारी भागात ॲमेझॉन नदीच्या झिंगू व इतर उपनद्या आहेत. कोणत्या नद्या आहेत? झिंगू व इतर उपनद्या. अशा पद्धतीने आपल्याला समजून घ्यायचं आहे. आता आपल्याला हे दोन्ही आकृती 3.1 आणि 3.2 वरून आपण समजून घेतलेला आहे, त्यावरची प्रश्नांची उत्तरं सोडवलेली आहेत. आता आपण बघूया प्रत्यक्ष प्रकरणातल्या काही मुद्द्यांवर पॉईंट्स आपण अभ्यासणार आहोत. तर आता प्रश्न क्रमांक पेज नंबर 16 सगळ्यांनी ओपन करू शकता. म्हणजे असेल पुस्तक तर ठीक आहे सोबत, नाही तर मोबाईलवर स्क्रीनवर तुम्हाला दिसतच आहे. पहिलं, भौगोलिक स्पष्टीकरण. भारत. आकृती 3.1 मध्ये भारताची प्राकृतिक रचना दिली आहे. भारताचे खालील 5 प्रमुख प्राकृतिक विभाग केले जातात. बघा भारताचे किती प्रमुख प्राकृतिक विभाग आहेत. जसं भारत देश आहे तर त्याच्या हिशोबाने जर तुम्ही विचार केला, एक नकाशा आपण घेतला तर नकाशाकडे पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की यार भारतामध्ये हिमालय आहे, उत्तर भारतीय मैदान पण दिसून येत आहे यार, द्वीपकल्प किनारी पट्टीचा प्रदेश पण आहे आणि द्वीपसमूह, असे एकंदर 5 विभाग आहे. तर आपण प्रत्येक विभाग सविस्तर समजून घेऊया. चला तर बघूया आता हिमालय. हिमालय हा अर्वाचीन वली पर्वत आहे. अर्वाचीन म्हणजे अलीकडच्या किंवा नवीन, म्हणजे एकदम जुना पण नाही आहेत. हिमालय हा नव्याने बनलेला पर्वत आहे. अर्वाचीनचा अर्थ लक्षात घ्या. हिमालय हा अर्वाचीन वली पर्वत आहे आणि वली म्हणजे आपण एकावर एक थर असा थर साचलेला तो पर्वत आहे. ताजिकिस्तानमधील पामीरच्या पठारापासून हिमालय पूर्वेकडे पसरलेला आहे. पसरलेला कुठे आहे ते लक्षात घ्या. आशिया खंडातील ही प्रमुख पर्वत प्रणाली आहे. भारत जम्मू काश्मीरपासून तर अरुणाचल प्रदेशापर्यंत हिमालय पसरलेला आहे. कुठपासून कुठपर्यंत पसरलेला लक्षात घ्या. हिमालय ही एकच पर्वतरांग नसून हिमालयात अनेक समांतर पर्वतरांगाचा समावेश होतो. ती एकच पर्वतरांग नाही, तिथं अनेक, जसं आपण शिवालिक ही सर्वात दक्षिणेकडील पर्वतरांग आहे. ही सर्वात नवीन अर्वाचीन पर्वतरांग आहे. शिवालिक पर्वतरांगेकडून उत्तरेकडे जाताना आपल्याला लघु हिमालय दिसतोय, बृहद हिमालय पण दिसतोय, हिमालया पलीकडील रांगा पण आढळतात. या रांगा अनुक्रमे अर्वाचीन ते प्राचीन अशा आहेत. याच पर्वतरांगाचे पश्चिम हिमालय, काश्मीर हिमालय, मध्य हिमालय, कुमाऊ हिमालय व पूर्व हिमालय, आसाम हिमालय असे भाग केले. म्हणजे हिमालयाला पण 3 गटात आहे. जर तुम्ही भारताचा नकाशा पाहिला, जिथे काश्मीर आहे तो एक भाग, मग त्यानंतर कुमाऊ हिमालय, मध्य हिमालयाचा भाग आणि पूर्व जो भाग आहे आसाम हिमालय, तो पूर्व हिमालयमध्ये गणल्या जातो. तर असे तीन जिओग्राफिकल जर आपण व्ह्यू जर घेतला तर आपण 3 भाग लक्षात घेतो. आता आपण बघूया उत्तर भारतीय मैदान. उत्तर भारतीय मैदान जर बघितलं तर हा प्राकृतिक विभाग हिमालयाच्या दक्षिण पायथ्यापासून भारतीय द्वीपकल्पाच्या उत्तर सीमेपर्यंत पसरलेला आहे. कुठपासून कुठपर्यंत लक्षात घ्या. तसेच तो पश्चिमेकडे राजस्थान पंजाबपासून पूर्वेकडे आसामपर्यंत पसरलेला आहे. हा भाग बहुतांशी सकल व सपाट आहे. सकल आणि सपाट आहे. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात 2 विभाग केले जातात. अरवली पर्वतांच्या पूर्वेकडील भाग व गंगा नदी खोऱ्याचा प्रदेश असून अरवली पर्वताच्या पूर्वेकडील भाग म्हणजे कोणता भाग? गंगा नदीच्या खोऱ्याचा प्रदेश असून त्यातील मैदानी भाग गंगेचे मैदान म्हणून ओळखला जातो. या मैदानी भागाचा उतार पूर्वेकडे आहे. भारताच्या पश्चिम बंगाल राज्याचा बहुतांश भाग व बांगलादेश मिळून गंगा ब्रह्मपुत्रा प्रणालीचा त्रिभुज प्रदेश बनतो. या प्रदेशाचे नाव सुंदरबन आहे. आकृती 3.3 पहा. हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश म्हणून आपल्याला सुंदरबन त्रिभुज प्रदेशाची प्रतिमा आपण लक्षात घेऊ शकतो. हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. उत्तर भारतीय मैदानाच्या पश्चिम भागात वाळवंट आहे. हे थरचे वाळवंट किंवा मरुस्थली या नावाने प्रसिद्ध आहे. बघा त्याचं नाव दुसरे नाव दिलं आहे मरुस्थली व थरचंही वाळवंट. राजस्थानचा बहुतांश भाग या वाळवंटाने व्यापला आहे.
त्याच्या उत्तरेकडील भागास पंजाबचा मैदानी प्रदेश म्हणून ओळखतात. हा प्रदेश अरवली पर्वत व दिल्ली डोंगर रांगा यांच्या पश्चिमेकडे पसरलेला आहे. माहिती लक्षात घ्या थोडी. या मैदानाची निर्मिती सतलज व तिच्या उपनद्यांच्या संचय कार्यातून झालेली आहे. बघा, नद्याच्या संचय कार्यातून या मैदानाची निर्मिती झालेली आहे. पंजाब मैदानाचा सर्वसाधारण उतार पश्चिमेकडे आहे व या मैदानी प्रदेशातील मृदा सुपीक असल्याने येथे शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. म्हणून बघा, पंजाबमध्ये खूप मोठमोठे आपण हेक्टरी उत्पादनात पंजाब अग्रेसर आहे, अग्रेसर आपण असं म्हणत होतो. त्याचं कारण हे कुठंतरी आपल्याला इथे मिळून राहिलेलं आहे. तसं आता बघूया द्वीपकल्प. आता द्वीपकल्प उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाच्या दक्षिणेकडे पसरलेला व हिंदी महासागराकडे निमुळता होत जाणारा प्रदेश म्हणजे भारतीय द्वीपकल्प म्हणून ओळखला जातो. द्वीपकल्प म्हणजे त्याला जवळपास तिन्ही बाजूनी सागरी किनारा लाभलेला आहे असा जो प्रदेश राहतो त्याला द्वीपकल्प म्हटल्या जाते. यात अनेक लहान मोठे पर्वत व पठारे आहेत. यात उत्तरेकडील अरवली हा सर्वात प्राचीन वली पर्वत आहे. अरवली हा सर्वात प्राचीन, अर्वाचीन नाही, अर्वाचीन म्हणजे नवीन. आता हा शब्दाला प्राचीन, हिमालय अर्वाचीन, अरवली प्राचीन. लक्षात घ्या. या भागात सपाट मैदाने सीमांकित करणारी पठारांची शृंखला, मध्य भागातील विंध्य सातपुडा पर्वत व तर पश्चिम घाट व पूर्व घाट असे पर्वतीय प्रदेश आहेत. आता बघा, सांगा पाहू म्हणजे काय आहे. आकृती 3.1च्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे तुम्हाला द्यायची आहे. बघूया आता काय प्रश्न आहे. अरवली पर्वत कोणत्या दिशेस पसरलेला आहे? अरवली पर्वत हा नैऋत्य ईशान्य दिशेस पसरला आहे. अरवली पर्वत कोणत्या नद्यांचा जलविभाजक आहे? अरवली पर्वत गंगा व तिच्या उपनद्या व लुनी माही या नद्यांचा जलविभाजक आहे. अरवली पर्वतांची पूर्वेकडील पठारावरील पर्वतरांगाची नावं सांगा. कोणकोणती नावं आहे लक्षात घ्या. विंध्य पर्वतरांग, सातपुडा पर्वतरांग ही 2 नावं आहेत. दख्खनच्या पठाराचा विस्तार कोणकोणत्या राज्यात दिसतो? कोणत्या राज्यात दिसतो? महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा राज्यात दिसतो. दख्खन पठाराच्या पश्चिमेस कोणती पर्वतरांग आहे? दख्खन पठाराच्या पश्चिमेस सह्याद्री पर्वतरांग आहे. आता आपला नंतरचा प्रश्न आहे, पश्चिम घाटाची वैशिष्ट्य सांगा. पश्चिम घाटाची वैशिष्ट्य सांगायची आहे. मी काही वैशिष्ट्य तुम्हाला सांगतोय, लक्ष द्या. पश्चिम घाट हा द्वीपकल्पाच्या संपूर्ण लांबीबरोबर अरबी समुद्राला समांतर पसरत गेला आहे. पश्चिम घाटाने दख्खनच्या पठाराची पश्चिम सीमा तयार झाली आहे. पश्चिम घाट हा पठाराचा भित्तीकडा असला तरी त्याची रचना भिंतीसारखी नाही. पश्चिम घाटात अनेक ठिकाणी कमी उंचीचे भाग म्हणजे खिंडी आहेत. पश्चिम घाट हा अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्यांचा प्रमुख जलविभाजक आहे. पश्चिम घाटाची वैशिष्ट्य. आता मग काय म्हणते, पश्चिम घाट व पूर्व घाट यांची तुलना करा. आता याची तुलना बघा. दख्खन पठाराच्या पश्चिम सीमेलगत पश्चिम घाट आहे, या उलट दख्खन पठाराच्या पूर्व सीमेलगत पूर्व घाट आहे. पश्चिम सीमेलगत पश्चिम घाट, पूर्व सीमेलगत पूर्व घाट. पश्चिम घाट हा दक्षिणोत्तर दिशेत पसरलेला आहे, या उलट पूर्व घाट हा नैऋत्य ईशान्य दिशेत पसरला आहे. पश्चिम घाट हा तुलनेने अरुंद आहे, या उलट पूर्व घाट हा तुलनेने रुंद आहे. पश्चिम घाटाची उंची तुलनेने अधिक आहे, या उलट पूर्व घाटाची उंची तुलनेने कमी आहे. पश्चिम घाटातून तुलनेने अधिक नद्या उगम पावतात, या उलट पूर्व घाटातून तुलनेने कमी नद्या उगम पावतात. अशा प्रकारचा आपल्याला तुलना इथे दिसून येते. पश्चिम घाटाला जलविभाजक का म्हणतात? पश्चिम घाट हा अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्या या 2 जलप्रणालींना विभागतो, त्यामुळे पश्चिम घाटाला जलविभाजक म्हणतात. लक्षात आलं सगळ्यांच्या? आता आपण बघूया किनारपट्टीचा प्रदेश. किनारपट्टीचा प्रदेश हा भारताला सुमारे 7500 किमी लांबीचा किनारपट्टी लाभलेली आहे. 7500 किमी. आपलं यवतमाळ नागपूर अंतर नाही, 150 किमी. 7500. द्वीपकल्पाच्या पूर्वेकडे व पश्चिमेकडे ही किनारपट्टी आहे. या दोन्ही किनारपट्टीमध्ये बराच फरक आहे. पश्चिम किनारा अरबी समुद्राला लागून आहे. हा किनारा खडकाळ आहे. पश्चिम किनारा कसा आहे? खडकाळ आहे.
पश्चिम घाटातून अनेक डोंगराच्या शाखा या किनाऱ्यापर्यंत आल्या आहेत. या किनारपट्टीची रुंदी कमी आहे. पश्चिम घाटातून वेगाने वाहणाऱ्या अनेक लहान नद्या या किनाऱ्यावर उतरतात, त्यामुळे या नद्यांच्या मुखाशी खाड्या तयार झाल्या असून त्रिभुज प्रदेश आढळत नाही. बघा, पश्चिम भागात त्रिभुज प्रदेश आढळत नाही. पूर्व किनारा बंगालच्या उपसागराला लागून आहे. हा किनारा नद्यांच्या संचयनाने बनला आहे. बघा, पूर्व किनारा हा नद्यांच्या संचयनाने बनला आहे. या किनाऱ्याला अनेक पूर्ववाहिनी नद्या पश्चिम घाटातून व पूर्व घाटातून येऊन मिळतात. दूरवरून येणाऱ्या अनेक नद्या पूर्व किनाऱ्यावर आल्यावर जमिनीचा मंद उतारामुळे कमी वेगाने वाहतात. इथे वेग कमी होतो नद्यांचा, त्यामुळे नद्यांनी वाहून आणलेल्या गळ्यांचा संचयन किनारपट्टीवर प्रदेशात होते व या नद्यांच्या मुखांशी त्रिभुज प्रदेश आढळतो. कोणता प्रदेश आढळतो? त्रिभुज. द्वीपसमूह. द्वीप माहीत आहे, बेट आपण बघूनच राहिलो, ऐकलेलंही आहे आपण. भारताच्या मुख्य भूमीच्या किनाऱ्याजवळ अनेक लहान मोठी बेटं आहेत. त्यांचा समावेश किनारी बेटं या गटात केला जातो. त्याशिवाय अरबी समुद्र व बंगालचा उपसागर यात प्रत्येकी एक मोठा द्वीपसमूह आहे. अरबी समुद्रातील समूहास लक्षद्वीप बेटे असे संबोधतात, तर बंगालच्या उपसागरातील बेटे अंदमान निकोबार द्वीपसमूह या नावाने ओळखले जातात. बघा, अरबी समुद्रातील लक्षात घ्या आणि बंगालच्या उपसागरातील लक्षात घ्या. ह्या दोन्ही ठिकाणी बेटे आढळून येतात. त्या पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बहुतांशी लक्षद्वीप बेटे हे प्रवाळाची कंकण द्वीपे आहेत. ही विस्ताराने लहान असून त्यांची उंची कमी आहे. लक्षात घ्या. अंदमान समूहातील बेटे ही प्रामुख्याने ज्वालामुखीय बेटे आहेत. अंदमान समूहातील बेटे कशी आहेत? ज्वालामुखीय. ती विस्ताराने मोठी असून त्यांच्या अंतर्गत भागात उंच डोंगर आहेत. या समूहातील बॅरन बेटावर भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी आहेत. निकोबार समूहातही काही बेटे कंकण द्वीपाच्या स्वरूपात आहे. अशा प्रकारे आपण भारताचा एक भौगोलिक आराखडा, एक आपण म्हणू शकतो प्राकृतिक विभाग आपण बघितले आहेत. भारताचे एकूण जर बघितले तर 5 प्राकृतिक विभाग पडतात. ते 5च्या 5ही आपण समजून घेतलेले आहे. आता आपण बघूया ब्राझील. ठीक आहे. ब्राझीलच्या नकाशाकडे सहज दृष्टिक्षेप टाकला तरी तुमच्या लक्षात येईल की ब्राझीलचा बराचसा भाग हा उच्चभूमी, पठारे आणि लहान लहान पर्वतांनी व्यापला आहे. ब्राझीलमध्ये लांबवर पसरलेले व अति उंच पर्वत नाहीत. लांबवर पसरलेले व अति उंच पर्वत ब्राझीलमध्ये तुम्हाला दिसून येणार नाही. उत्तरेकडील ॲमेझॉनचे खोरे व नैऋत्य पॅराग्वे नदीच्या उगमाकडील प्रदेश सोडल्यास ब्राझीलमध्ये विस्तीर्ण मैदाने अभावानेच आढळतात. किनारी भागातही मैदाने विस्तीर्ण नाहीत. ब्राझीलचे प्राकृतिक भाग पुढील प्रमाणे आहेत. बघा, जसे भारताचे 5 होते, ब्राझीलचे पण 5च आहे, पण बघा त्यांची नावं वेगळी आहे. उच्चभूमी पहिला, अजस्त्र कडा, किनारी प्रदेश, मैदानी प्रदेश, द्वीपसमूह. आता पहिले बघूया उच्चभूमी. दक्षिण ब्राझील विस्तीर्ण अशा पठाराने व्यापलेला आहे. याचे वर्णन ब्राझीलचे पठार व ब्राझीलची उच्चभूमी किंवा ब्राझीलचे ढाल क्षेत्र अशा वेगवेगळ्या नावांनी केले जाते. ब्राझील व गियाना ढाल क्षेत्र एकत्ररित्या दक्षिण अमेरिका खंडातील गाभा क्षेत्र मानली जातात. काय मानली जातात? गाभा क्षेत्र मानली जातात. गियाना उच्चभूमीचा मुख्य भाग व्हेनेझुएला भागात असून ही उच्चभूमी पूर्वेकडे फ्रेंच गियानापर्यंत विस्तारलेली आहे. कुठपर्यंत विस्तारलेली आहे? फ्रेंच गियानापर्यंत. नावं वेगळी आहे, थोडं लक्षात ठेवा. गियाना उच्चभूमी ही ब्राझीलच्या उत्तरेकडील रोराइमा, पारा आणि आमापा या राज्यात विस्तारलेली आहेत. बघा, राज्यांची नावं इथं आलेली आहेत, तेही तुम्ही रोराइमा, पारा आणि आमापा. आता हे असंच आहे इथे ब्राझीलमध्ये, समजून घ्या फक्त. ब्राझीलमध्ये या उच्चभूमीचा कमी उंचीचाच भाग येतो. मात्र ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर पिको दी नेब्लिना हे ब्राझील व व्हेनेझुएला यांच्या सीमेवर असून त्याची उंची 3014 मीटर आहे. बघा, सर्वोच्च शिखर त्याचं नाव आहे पिको दी नेब्लिना आणि उंची 3014 मीटर आहे. समजलं की? ओके, चला समोर. पुढचा पॅरेग्राफ. ब्राझील उच्चभूमीचा दक्षिण व पूर्वेकडील भागात उंची 1000 मीटरपेक्षा जास्त आहे, परंतु इतर भागात उंची 500 ते 1000 मीटर दरम्यान आहे. उच्चभूमीची उंची उत्तरेकडे टप्प्याटप्प्याने कमी होत जाते व या दिशेकडील उतार फारसे तीव्र नाहीत. या उतारावरून वाहणाऱ्या ॲमेझॉनच्या उपनद्यांमध्ये धावत्या व धबधबे दिसून येते. धावत्या म्हणजे छोट्या छोट्या नद्या.
व धबधबे दिसून येते. उत्तरेकडे उतार काहीसे तीव्र असले तरी ते अकस्मात नाहीत. अनेक नद्या उच्चभूमीच्या उत्तर भागात उगम पावतात व अटलांटिक महासागरात मिळतात. उच्चभूमीच्या दक्षिण उतारावरून पॅराग्वे, पॅराना, उरुग्वे इत्यादी नद्या उगम पावतात. बघा काही नद्यांची नावं आहेत, ती लक्षात ठेवा. पुढे त्या अर्जेंटिना देशाकडे वाहत जातात. उच्चभूमीचा पूर्वेकडील उतार अतिशय तीव्र असून तो कड्यांच्या स्वरूपात दिसून येतो. अजस्र कडा. आता अजस्र कडा आपण हातातले कडे बघितले, पण याचं नाव जर बघितलं अजस्र कडा, जरा हा वेगळा विषय आहे, प्राकृतिक विभागाचा विषय आहे, आपला घरगुती विषय नाही आहे. चला बघूया. तरी हा प्राकृतिक भाग क्षेत्र विस्ताराच्या दृष्टीने सर्वात लहान असला तरी तेथील उताराचे स्वरूप व त्याच्या हवामानावर होणारा परिणाम यामुळे तो स्वतंत्र विभाग मानला जातो. का बरं मानला जातो स्वतंत्र विभाग? याचं उत्तर तुम्हाला उताराचे स्वरूप व त्याच्या हवामानावर होणारा परिणाम. उच्चभूमीची पूर्वेकडील बाजू या कड्यामुळे अंकित होते. या भागात उच्चभूमीची उंची 790 मीटर इतकी आहे. काही भागात ही उंची टप्प्याटप्प्याने कमी होते. साओ पावलो ते पोर्तो अलेग्रेच्या भागात ही उंची सरळ एकाच उतारात संपते. अजस्र कड्यामुळे आग्नेय व्यापारी वारे अडवले जातात. त्यामुळे अजस्र कड्याच्या पलीकडे वातविन्मुख प्रदेश, पर्जन्य छायेचा प्रदेश तयार होतो. कोणत्या भागात? अजस्र कड्याच्या पलीकडे. या प्रदेशात उत्तरेकडील भागाचे वर्णन अवर्षणाचा चतुष्कोन असे केले जातात. पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणजे जिथे पाऊस कमी पडतो. कधी कधी बघा एखाद्या मोसमी वारे किंवा पाणी वाहून नेणारे वारे वाहतात, त्या दरम्यान जर कोणता मोठा पर्वत आला तर ते वारे वाहताना काय होते की ते वारे त्या पर्वताच्या पलीकडे जातच नाही. मग पर्वताच्या अलीकडच्याच भागात पाऊस पडतो आणि पलीकडच्या भागात पाऊस पडत नाही. त्यामुळे त्या प्रदेशाला म्हणतात पर्जन्य छायेचा प्रदेश. आणि असाच प्रदेश त्या नावाने तिथे ओळखला जातो. अवर्षणाचा चतुष्कोन असं त्याला नाव दिलेलं आहे. शायद आपण जर आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर मला असं वाटते मराठवाडा हा प्रदेश त्या पद्धतीचाच आहे. किनारी प्रदेश. ब्राझीलला सुमारे 7400 किमी लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे. या किनाऱ्याचे उत्तर व पूर्व असे 2 विभाग केले जातात. उत्तरेकडील अमापापासून तर पूर्वेकडील रिओ ग्रांडे दो नॉर्तेपर्यंतच्या किनाऱ्यास उत्तर अटलांटिकाचा किनारा असे म्हणता येईल. तेथून पुढे दक्षिण दिशेने पसरलेल्या किनाऱ्यास पूर्व किनारा म्हणता येईल. म्हणजे कोणत्या किनाऱ्याला उत्तर किनारा, कोणत्या किनाऱ्याला पूर्व किनारा, हे बस एवढं लक्षात घ्यायचं आहे. आता बघूया नेक्स्ट पॅरेग्राफ. उत्तर किनाऱ्यावर ॲमेझॉनसह अनेक नद्या येऊन मिळतात. त्यामुळे हा किनारा सकल बनला आहे. का बरं सकल बनला आहे? कारण अनेक नद्या येऊन मिळतात. या किनाऱ्यावर मॅराजा बेट, मॅराजा उपसागर व साओ मार्कोस उपसागर आहेत. मॅराजा हे मोठे किनारी बेट आहे. ते ॲमेझॉन व टोकॅन्टिस नद्यांच्या मुखादरम्यान तयार झाले आहेत. पूर्वेकडील किनाऱ्यावर अनेक लहान नद्या येऊन मिळतात. या भागात साओ फ्रान्सिस्को ही एक मोठी नदी अटलांटिक महासागरात मिळते. या किनाऱ्यावर लांबवर पसरलेल्या पुळणी व तटीय वालुकागिरी ठिकठिकाणी दिसतात. काही भागात या किनाऱ्याचे रक्षण प्रवाळ कट्टे आणि प्रवाळ बेटे यामुळे होते. आता पुळणी, तटीय वालुकागिरी, प्रवाळ कट्टे, हे सगळं तुम्हाला 8व्या वर्गात झालेलं आहे. म्हणून बघा सगळं आतापर्यंत झालेलं अभ्यासाचे एक रिव्हिजन, आणि पण ती रिव्हिजन भारत आणि ब्राझील या 2 प्रदेशाच्या माध्यमातून तुम्हाला करून घ्यायची आहे. माहीत आहे का तुम्हाला? थोडंसं डाव्या बाजूला खालच्या दिशेने बघा, प्राझा डू कॅसिनो किंवा कॅसिनो बीच ब्राझीलमधील अतिदक्षिणेकडे असलेली पुळण होय. ही जगातील सर्वात लांब पुळण मानली जाते. हा सलग वालुकामय किनारा असून त्याची लांबी 200 किमीपेक्षा जास्त आहे. बापरे, फार जास्त लांबी दिसून येते. आता मैदानी प्रदेश. ब्राझीलमधील मैदानी प्रदेश 2 विभागात दिसून येतो. उत्तरेकडील ॲमेझॉन खोऱ्याचा भाग आणि नैऋत्येकडील पॅराग्वे, पॅराना नद्याचा भाग. ॲमेझॉन खोऱ्याचा भाग आणि इकडे पॅराग्वे, पॅराना नद्यांचा भाग. ॲमेझॉन हा ब्राझीलमधील सर्वात विस्तीर्ण मैदानी प्रदेश आहे. ॲमेझॉनच्या मैदानाच्या सर्वसाधारण उतार पूर्वेकडे आहे. ॲमेझॉन खोरे ब्राझीलच्या पश्चिम भागात खूप रुंद
1300 किमी असून 2 उच्चभूमी येथे जेथे खूप जवळ येतात तेथे ही रुंदी 240 किमी इतकी कमी होते. जसजशी ॲमेझॉन नदी अटलांटिक महासागराकडे जाते तसतशी मैदानाची रुंदी वाढत जाते. हा मैदानी भाग पूर्णपणे वनांनी व्यापलेला आहे. वाऱ्यावर येणारे पूर आणि वनांच्या तळाकडील भागात जमिनीवर वाढणाऱ्या वनस्पती यामुळे हा मैदानी प्रदेश खूपच दुर्गम बनलेला आहे. ॲमेझॉन खोरे माहीतच आहे तुम्हाला. ॲमेझॉन खोऱ्यातील वने ही उष्णकटिबंधीय वर्षावने आहेत, कारण तो विषुववृत्तीचा भाग विषुववृत्त प्रदेशाजवळचा भाग आहे, साहजिकच आहे. ब्राझीलमधील दुसरा मैदानी भाग म्हणजे ब्राझील उच्चभूमीच्या नैऋत्य कडील पॅराग्वे पॅराना या नद्यांच्या उगमाकडील भाग. पॅराग्वेच्या उगम क्षेत्राचा उतार दक्षिणेकडे आहे तर पॅराना नदीचा उतार नैऋत्येकडे आहे. पॅन्टनोल हा जगातील उष्णकटिबंधीय पाणथळ भूमीपैकी एक आहे. हा प्रदेश ब्राझीलच्या उच्चभूमीच्या नैऋत्य भागात पसरला आहे. पॅन्टनल हा एक दलदलीचा प्रदेश असून तो ब्राझीलमधील माटो ग्रासो दो सुल राज्यात आहे. पॅन्टनलचा विस्तार ब्राझीलप्रमाणे अर्जेंटिना देशातही दिसून येतो. ब्राझीलला लागून देश आहे ना, तुम्ही नकाशा पहा तुम्हाला समजून येईल. ब्राझीलला लागून अर्जेंटिना पण आहे, तर तिथेही दिसून येतं. द्वीपसमूह मुख्य भूमीशिवाय ब्राझील देशात काही बेटांचा समावेश होतो. त्याचे वर्गीकरण किनारी बेटे व सागरी बेटे असे केले जाते. बहुतेक किनारी बेटे ही संचयनातून निर्माण झालेली आहेत. सागरी बेटे ही मुख्य भूमीतून निर्माण झालेली आहेत. सागरी बेटे ही मुख्य भूमीपासून 300 किमीपेक्षा दूर अटलांटिक महासागरात आहेत. ही बेटे बहुतेक खडकाळ असून ते जलमग्न डोंगराच्या माथ्याचे भाग आहे. दक्षिण अटलांटिक महासागराच्या किनारी भागातील बेटे प्रवाळ बेटे असून त्यांना कंकण द्वीप म्हणतात. आता इथे काही समोर काही प्रश्न इथे दिलेले आहेत, ते बघूया आपण. द्वैतांचे रंग 3.1 3.2 मध्ये दिलेल्या नकाशामध्ये ब्राझील भारत या दोन देशातील प्राकृतिक रचना दाखवलेली आहे. या नकाशांचा व त्यात दिलेल्या सूचींचा उपयोग करून उत्तरे शोधा. सर्वोच्च उंची असलेले प्रदेश त्या त्या देशात कोणत्या भागात दिसून येतात? त्या त्या देशात भारतात उत्तर भागात, ब्राझील देशात आग्नेय भागात दिसून येतात. कोणत्या देशाची उंचीची कक्षा जास्त आहे? भारताची जरा जास्त आहे उंचीची कक्षा. दोन्ही देशातील उंचीच्या सर्वोच्च गटाची तुलना करा. भारताचा सर्वोच्च उंचीचा गट आहे 6000 मीटर ते 8000 मीटर. याउलट ब्राझीलचा सर्वोच्च उंचीचा गट आहे 1000 मीटर ते 2000 मीटर. म्हणजे भारतात उंचीच्या कक्षा तुलनेने जास्त व ब्राझीलच्या उंचीच्या कक्षा तुलनेने कमी हा फरक दिसून येतो. ब्राझीलमधील ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यातील जमिनीचा उतार सर्वसाधारणपणे कोणत्या दिशेस आहे? ब्राझीलमधील ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यातील जमिनीचा उतार सर्वसाधारणपणे उत्तर दिशेस आहे. कोणत्या दिशेस? उत्तर. भारतातील दख्खनचा पठार सर्वसाधारण भूउतार कोणत्या दिशेस आहे? भूउतार हा भारतातील पश्चिम दिशेस. कन्फर्म. दोन्ही देशातील पर्जन्य छायाचे प्रदेश कोठे आहेत? भारताच्या पश्चिम घाटाच्या पूर्वेकडील भागात आणि अरवली व दिल्ली डोंगराच्या पश्चिमेकडील भागात पर्जन्य छायेचे प्रदेश आहेत. पश्चिम घाटाच्या पूर्वेकडील भागात जवळपास मराठवाडा येतो. अरवली व दिल्ली डोंगराच्या पश्चिमेकडील भागात पर्जन्य छायाचा प्रदेश भारत. तर ब्राझीलमध्ये अजस्त्र कडाच्या ईशान्येकडील भागात पर्जन्य छायाचा प्रदेश आहे. लक्षात आलं? आता आपण बघूया जलप्रणाली. आकृती 3.4 व 3.5 मध्ये अनुक्रमे ब्राझील, भारत या दोन्ही देशातील नद्या दाखवलेल्या आहेत. 2 ट्रेसिंग पेपर घेऊन त्यावर दोन्ही देशातील गंगा आणि ॲमेझॉन नद्यांची खोरी दाखवणारा नकाशा तयार करा व नद्यांच्या खोऱ्यांची नावं द्या. गंगा नदी व ॲमेझॉन नदी यांच्या खोऱ्यातील तुलनात्मक टीप लिहा. पाणलोट क्षेत्राचे आकारमान विचारात घ्या. खोऱ्याचे त्या त्या देशातील सापेक्ष स्थान घ्या. नद्यांचे उगम क्षेत्र, नद्यांची दिशा, प्रमुख उपनद्या व त्यांची दिशा, इतर मुद्दे हे करून तुम्हाला ट्रेसिंग पेपर घेऊन तुम्हाला नकाशे तयार करायचे आहे. 3.4 3.5चा तुम्ही वापर करून घेऊ शकता. काही जास्तीची माहिती तुम्हाला लागत असेल तर इथे दिलेली आहे. एकूण पाणलोट क्षेत्र चौरस किमीमध्ये 10,16,124. गंगा नदी 70,50,000. ॲमेझॉन नदी
किमीमध्ये आहे. नदीची एकूण लांबी 2525 गंगा नदीची किमी आहे, लांबी आहे. आणि 6400 किमी ॲमेझॉन नदीची लांबी आहे. नदीतून वाहणारा विसर्ग घनमीटर प्रति सेकंद 16648. गंगा नदी 2,09,000. बापरे, ॲमेझॉन नदी. आता भौगोलिक स्पष्टीकरण. ब्राझील जलप्रणाली. ब्राझीलच्या जलप्रणालीचा विचार करताना असे लक्षात येते की या देशात 3 प्रमुख नद्यांची खोरे आहेत. ॲमेझॉन खोरे पहिलं, दुसरं आहे नैऋत्येकडील पॅराग्वे पॅरानॉ जलप्रणाली, तिसरं आहे ब्राझील उच्चभूमीच्या पूर्वेकडील साओ फ्रान्सिस्को व किनारपट्टीवरील इतर नद्या. ॲमेझॉनची जलप्रणाली. ॲमेझॉन नदीचा उगम पेरू देशातील अँडीज पर्वतरांगेच्या पूर्व उतारावर होतो. ॲमेझॉनमधील पाण्याचे विसर्गाचे प्रमाण प्रचंड आहे, भयानक आहे. हे सुमारे 2 लाख घनमीटर प्रति सेकंद एवढे आहेत. त्यामुळे नदीच्या उगमापासून तर नदीच्या पात्रात जमा झालेला गाळ वेगाने वाहून नेला जातो. यामुळेच नदीच्या मुखाकडील गाळाचे संचयन फार मोठ्या प्रमाणावर होत नाही. साधारणतः नद्यांच्या मुखाशी अनेक वितरिका आढळतात, पण अशा प्रकारच्या वितरिका ॲमेझॉनच्या मुखाशी आढळत नाही. त्याऐवजी ॲमेझॉनच्या मुखाजवळ अटलांटिक महासागरात किनाऱ्याजवळ अनेक बेटे तयार झाली आहेत. ॲमेझॉन नदीच्या पात्राच्या मुखाजवळील रुंदी सुमारे 150 किमी. तुमच्या गावापासून 150 किमी अंतरावर एखादे गाव विचारत घ्या, म्हणजे या अंतराचा अंदाज येईल. म्हणजे इथून नागपूरपर्यंत अंतर जर आपण लक्षात घेतलं तर एवढं अंतर आहे. पात्राच्या मुखाजवळील रुंदी यवतमाळ ते नागपूर. विचार करा. ॲमेझॉन नदीचे बहुतांश पात्र जलवाहतुकीस योग्य आहे. विस्तार मोठा आहे, रुंदी आहे, सगळं आहे, साहजिकच आहे. पॅराग्वे नेक्स्ट. पॅराग्वे पॅराना जलप्रणाली. आता ॲमेझॉन झाली, आता पॅराग्वे. या 2 नद्या ब्राझीलच्या नैऋत्य भागात आढळतात. ह्या दोन्ही नद्या ब्राझीलच्या दक्षिणेकडील अर्जेंटिना देशातील प्लाटा नदीला मिळतात. या दोन्ही नद्या व दक्षिण टोकाला असलेली उरुग्वे नदी यांना ब्राझील उच्चभूमीच्या दक्षिण उतारावरून पाण्याचा पुरवठा होतो. साओ फ्रान्सिस्को ही ब्राझीलमधील तिसरी महत्त्वाची नदी आहे. या नदीचे संपूर्ण पाणलोट क्षेत्र ब्राझीलच्या हद्दीत येते. ब्राझील उच्चभूमीच्या पूर्व भागात हे पाणलोट क्षेत्र आहे. या भागात सुमारे 1000 किमी अंतरापर्यंत ही नदी उत्तरेकडे वाहते व त्यानंतर पूर्वेकडे वळून अटलांटिक महासागरात मिळते. साओ फ्रान्सिस्को नदी मुखाजवळील सुमारे 250 किमी लांबीचा भाग जलवाहतुकीस योग्य आहे. 250 किमी लांबीचा भाग जलवाहतुकीसाठी योग्य आहे. किनारी प्रदेशातील नद्या. ब्राझीलच्या किनारी प्रदेशात अनेक लांबीच्या नद्या आढळतात. किनारी प्रदेशात दाट लोकवस्ती असल्यामुळे या नद्या महत्त्वाच्या आहेत. त्यापैकी परानिबा, इटापेकुरू या नद्या उत्तरेकडे वाहतात व उत्तर अटलांटिक महासागराला मिळतात. दक्षिण अटलांटिक महासागराला मिळणाऱ्या नद्यांना पाण्याचा पुरवठा ब्राझील उच्चभूमीतून होतो. पुरागुआकू नदी साल्वाडोरजवळ अटलांटिक महासागरात मिळते. भारत जलप्रणाली आपल्याला लक्षात घ्यायची आहे. उगम क्षेत्रानुसार भारतात नद्यांचे हिमालयातील नद्या व द्वीपकल्पातील नद्या असे वर्गीकरण केले जाते. पहिले बघूया आपण हिमालयातील नद्या. हिमालयातील नद्या बहुतेक प्रमुख नद्या विविध हिमनद्यातून उगम पावतात. त्यामुळे उन्हाळ्यातही त्यामधून मोठा विसर्ग होतो. पावसाळ्यात यांना पूर येतो. या बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत. या गटात सिंधू आणि तिच्या उपनद्या आणि गंगा व तिच्या उपनद्या अशा 2 समूहांचा समावेश केला जातो. सिंधू व तिच्या उपनद्या झेलम, चिनाब, रावी, बियास पश्चिम हिमालयात म्हणजे जम्मू काश्मीर राज्यातून वाहतात. त्या एकमेकींना बऱ्याचशा समांतर असतात. सिंधू एक प्रमुख उपनदी सतलज ही मान सरोवराजवळ उगम पावते व पश्चिम दिशेने वाहत जाते. सतलज व तिच्या उपनद्यामधील गाळाच्या संचयनातून भारतातील पंजाबचे मैदान तयार झाले आहे. सिंधू नदी पुढे पाकिस्तानात वाहत जाते व अरबी समुद्रास मिळते. गंगा नदी हिमालयातील गंगोत्री हिमनदीतून उगम पावते. हिमालय ओलांडून ती मैदानी प्रदेशात आल्यानंतर ती पूर्ववाहिनी बनते. हिमालयातील उगम पावणाऱ्या गंगेच्या अनेक उपनद्या देखील अशाच मार्गाने वाहतात. यमुनोत्री येथे उगम पावणारी यमुना ही गंगेची प्रमुख उपनदी आहे. गंगेची एक मोठी उपनदी बृहद हिमालयाच्या उत्तर भागातून वाहते व हिमालय ओलांडून भारतीय हद्दीत प्रवेश करते. हिमालयातून वाहते तेव्हा ती
सांगपो नावाने ओळखली जाते. हिमालयातून ओलांडणाऱ्या तिच्या प्रवाहास दिहांग असे नाव आहे. पूर्वेकडे वाहणाऱ्या नदीस ब्रह्मपुत्र असे संबोधतात. गंगा नदीला अनेक उपनद्या ठराविक अंतराने मिळत गेल्याने विसर्ग वाढत जातो. ब्रह्मपुत्र नदी बांगलादेशात गंगेस मिळते. तेथे पाणी आणि अवसाद यांचा मोठा विसर्ग होऊन विस्तीर्ण असा त्रिभुज प्रदेश निर्माण झाला आहे. द्वीपकल्पीय नद्यांपैकी सुद्धा काही नद्या गंगा नदीस येऊन मिळतात. त्यापैकी महत्त्वाच्या नद्या म्हणजे चंबळ, केन, बेटवा आणि शोन या नद्या आहेत. द्वीपकल्पाच्या नद्या म्हणजे आपण ज्या भागात राहतो, आपण द्वीपकल्पात राहतो बरं, विदर्भ. द्वीपकल्पाच्या नद्यांचे वर्गीकरण पश्चिम वाहिनी व पूर्व वाहिनी असे केले जाते. द्वीपकल्पाच्या पश्चिम भागात पश्चिम घाट हा महत्त्वाचा जलविभाजक आहे. द्वीपकल्पातील कल्पीय नद्यातील विसर्ग हा पावसावर अवलंबून असतो. त्यामुळे या नद्यांच्या खोऱ्यात पुराच्या आपत्तीचा धोका सहसा नसतो. या नद्या हंगामी स्वरूपाच्या आहेत. माहीत आहे का तुम्हाला, केरळमधील नद्यांच्या मुखापाशी लांब अंतरापर्यंत पच्चजल साचलेले आहे. याला पच्चजल साठ्यांना कयाल असे स्थानिक नाव दिलं आहे. इंग्रजी त्याला बॅकवॉटर म्हणतात. पच्चजल म्हणजे काय होते, नद्या समुद्राला मिळतात. समुद्राचा विसर्ग मोठा असतो, तर काही नद्याचा पाण्याचा भाग परत येतो आणि त्या किनाऱ्याच्या भागावर खूप साऱ्या असे पाणवठे तयार होतात. तर बॅकवॉटर म्हणतात. हे तुम्ही केरळमध्ये जर असं बघू शकता इंटरनेटवर, सहज तुम्हाला दिसून जाईल. बॅकवॉटर टाकलं, तुम्ही सर्च केलं, तुम्हाला मिळून जाईल सगळी माहिती. पश्चिम घाट आणि अरबी समुद्र यांच्या दरम्यान वाहणाऱ्या नद्यांचा लांबी कमी असते, पण प्रवेग जास्त असतो. केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र व दक्षिण गुजरातमधील किनारी प्रदेशातील नद्यांचे गुणधर्म सर्वसाधारणपणे सारखेच आहेत. उत्तर गुजरातमधील खंभातच्या आखातात किनाऱ्यावरून मिळणाऱ्या नद्या हा एक वेगळा गट आहे. त्यात तापी, नर्मदा, माही, साबरमती या नद्यांचा समावेश होतो. तापी व नर्मदा या खचदरीतून वाहतात. कसे वाहतात? खचदरीतून वाहतात असे मानले जाते. मही नदी ईशान्य नैऋत्य दिशेने वाहते, तर अरवली दक्षिण उतारावर उगम पावणारी साबरमती उत्तर दक्षिण दिशेने वाहते. याशिवाय अरबी समुद्रास मिळणारी नदी म्हणजे अरवलीच्या पश्चिम उतारावर उगम पावणारी लुनी नदी होय. ही नदी अरबी समुद्रात कच्छच्या आखातात मिळते. बंगालच्या उपसागरात मिळणाऱ्या नद्या. आता शेवटचा, द्वीपकल्पाचा बराचसा प्रदेश बंगालच्या उपसागराच्या पाणलोट क्षेत्राचा भाग आहे. यात गंगेशिवाय महानदी, गोदावरी, कृष्णा, कावेरी या प्रमुख नद्यांचा समावेश होतो. गोदावरी, कृष्णा व कावेरी ह्या तिन्ही नद्यांचा उगम पश्चिम घाटाच्या पूर्व उतारावर होतो. कुठं होतो? पूर्व उतारावर होतो. गोदावरी ही पाणलोट क्षेत्राच्या दृष्टीने भारतातील दुसऱ्या क्रमांकाची नदी आहे. लक्षात घ्या, पाणलोट क्षेत्राच्या दृष्टीने भारतातील दुसऱ्या क्रमांकाची नदी आहे. कृष्णा नदीचे खोरे गोदावरीच्या दक्षिणेस आहे. कुठे आहे? दक्षिणेस. भीमा व तुंगभद्रा या कृष्णा नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत. भीमा व तुंगभद्रा. कावेरी नदी व कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यातून वाहते. या नदीचा फार पूर्वीपासून जलसिंचनासाठी उपयोग केला गेला आहे. आता माहीत आहे का तुम्हाला? माहीत असेलच, पण तरी बघून घ्या, वाचून घेऊ आपण. चोल राजांनी इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात कावेरी नदीवर तिरुचिरापल्ली शहराजवळ धरण बांधून कावेरीच्या त्रिभुज प्रदेशात जलसिंचन सुरू केले होते. आजही हे धरण व त्यातून काढलेला कालवा वापरात आहे. बघा, काही काही जे आपले राजे लोकांनी करून गेला ते लक्षातच घ्या. इयत्ता 9वीच्या पाठ्यक्रमात पृष्ठ क्रमांक 18वर दिलेला नकाशा पहा व त्याची तुलना ब्राझीलच्या प्राकृतिक नकाशाची करा व ब्राझीलमध्ये भूकंप येण्याची शक्यता कितपत आहे याबाबत विचार करा. हे तुमच्यासाठी आहे, विचार करा. लॉकडाऊन आहे चालू, त्यामुळे विचार आहे तुमच्याजवळ. आता तुम्हाला फक्त स्वाध्याय सोडवायचा आहे योग्यपणे. प्रकरण 3 हे संपलेलं आहे. यावर सविस्तर पुन्हा व्यवस्थित अभ्यास करून नंतर स्वाध्याय सोडवायचा आहे आणि त्यावर रिव्हिजन पण करायची आहे. धन्यवाद.